नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नंबरचा प्रोग्राम आणि आपल्याला प्रिंट करायचा आहे 1 to 100 मधील जे ऑड नंबर असतील त्यांना. तर त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक आहे ते सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर चला मग सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर मित्रांनो, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपल्याला 1 to 100 मधील जे ऑड नंबर आहे त्यांना आपल्याला प्रिंट करायचा आहे. तर त्यासाठी मला एक स्टार्टिंग नंबर लागेल म्हणजेच 1 आणि एंडिंग नंबर लागेल म्हणजेच 100. यामधील जे ऑड नंबर आहे ते ऑड नंबर मला प्रिंट करायचे आहे. तर सर्वात आधी मला 1 to 100 पर्यंत नंबर चेक करत जावं लागेल. तर त्यासाठी मी फॉर लूपची हेल्प घेतो. तर फॉर लूप मध्ये फर्स्ट कंडिशन असते ती म्हणजेच इनिशियलाइज. तर इंटेजर आय इक्वल टू स्टार्ट. देन सेकंड स्टेप ती म्हणजेच कंडिशन चेक होईल. तर आय हा आपले लास्ट म्हणजेच 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. देन आय प्लस प्लस. देन फॉर लूपला आपण ओपन करून घेऊ. देन इनसाइड द फॉर लूप आपल्याला चेक करावं लागेल की आपला नंबर हा इव्हन आहे की ऑड आहे. ऑड असेल तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर मला इफ मध्ये नंबर चेक करावा लागेल ऑड आहे की नाही. तर त्यासाठी आय मॉड 2 नॉट इक्वल टू जर 0 असेल म्हणजेच आपली कंडिशन जर 2 असेल तर आपल्याला भेटून जाईल ऑड नंबर आणि त्यांना आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन त्यामध्ये आपण आय ला प्रिंट करून घेऊ. देन इफ ब्लॉक क्लोज आणि फॉर ब्लॉक ऑल्सो आपण क्लोज करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर मला स्टार्टिंग नंबर अँड एंड नंबर हा युजर कडून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर सर्वात आधी मी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. स्कॅनर sc इक्वल टू न्यू SCANNER SYSTEM डॉट इन. तर तुम्ही बघू शकता इथं स्कॅनरला मला भेटलेला आहे रेड अंडरलाईन म्हणजेच एरर. तर आता स्कॅनरला द्यायचे बुकिट टेंगुल. तर राईट क्लिक इम्पोर्ट एरर गायब. देन मेसेज प्रिंट करण्यासाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन. एंटर स्टार्टिंग नंबर आणि तो नंबर मला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावा लागेल. तर इंटेजर स्टार्ट इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. देन लास्ट नंबर साठी सुद्धा सेम प्रोसेस फॉलो करावी लागेल. तर SYSO एंटर एंडिंग नंबर त्यालाही एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर इंटेजर एंड इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. तर इथं मला स्टार्टिंग नंबर आणि एंडिंग नंबर हे भेटून जातील. पण आपल्याला प्रिंट करायचं 1 to 100 मधील जे ऑड नंबर आहेत. तर आता मला एक एक नंबर हे चेक करत जावे लागतील. तर त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घेतो. फर्स्ट स्टेप इनिशियलाइज इंटेजर आय इक्वल टू स्टार्ट. देन कंडिशन चेक करतो एंड देन आय प्लस प्लस. ओके. देन इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की तो नंबर हा ऑड नंबर आहे किंवा नाही. तर त्यासाठी इफ आय मॉड 2 नॉट इक्वल टू 0
जर कंडिशन ट्रू असेल तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ. तर त्यासाठी SO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. आता मी याला रन करून बघतो. रन एंटर स्टार्टिंग नंबर तर 1, एंटर एंडिंग नंबर तर तो आहे आपला 100 एंटर. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपल्याला भेटलेले आहे ऑड नंबर 1 to 100 मधील जे आउटपुट आपल्याला हवं होतं ते आउटपुट आपल्याला भेटलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी स्टार्ट तर स्टार्ट साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 100. त्यामध्ये स्टोअर होईल स्टार्ट इक्वल टू 1. एंड साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200 आणि त्यामध्ये स्टोअर होईल एंड इक्वल टू 100. देन फॉर लूप तर फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300 आणि त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू स्टार्ट तर स्टार्ट मध्ये आहे 1. देन फॉर लूप ची सेकंड स्टेप ती म्हणजेच कंडिशन चेक होईल. तर इथं आहे 1 हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आहे 1 मॉड 2 नॉट इक्वल टू 0. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ऑफ आय तर आय आपल्याकडे 1 आहे तो प्रिंट होईल आणि तो असेल आपला ऑड नंबर. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल आता 2. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल 2 मॉड 2 नॉट इक्वल टू 0 आहे का. तर कंडिशन ही फॉल्स आहे. देन कंट्रोल हा इनसाइड द ई ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर ती होईल 3. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 3 हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा इथं कंडिशन चेक होईल इफ ब्लॉक मध्ये 3 मॉड 2 नॉट इक्वल टू 0. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ऑफ आय प्रिंट होईल. तर आय आपल्याकडे आहे 3. असं करत करत 1 बाय 1 जोपर्यंत कंडिशन आपली फॉल्स होत नाही तोपर्यंत ऑड नंबर हे प्रिंट होत जातील आणि जे आपल्याला आउटपुट हवं आहे ते आउटपुट आपल्याला भेटून जाईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.